तो हा आहे चिंचपोकळीच्या चिंतामणीचा मंडप। ही मंडप वगैरे आता रेडी झालेला आहे। किती मस्त मूर्ती आहे यार खरंच। गणपती बघा किती मस्त वाटतं ना, किती मस्त गो। गणेश गल्ली मार्ग, गणेश गल्ली। व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडल्यास नक्की सबस्क्राइब करा। धन्यवाद। तर नमस्कार मित्रांनो, कशा आहात सर्व? मजेत ना? आय होप तुम्ही सर्व मजेतच असाल। मी गणेश आठवे तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे। सो मित्रांनो, आज आपण आलो आहोत लालबागमध्ये जेवढे मोठे मोठे मंडळ आहेत त्यांचे आपण डेकोरेशनचे अपडेट घेणार आहोत। आणि जसं का मुंबईचा राजा, ते जुगया, लालबागचा राजा, चिंचपोकळीचा चिंतामणी, तसे बरेच मंडळाचे आपण अपडेट घेणार आहोत म्हणजे डेकोरेशनचे। सो जमलंच तर मग आपण परेल वर्कशॉपला पण व्हिजिट मारूया आणि मग त्याच्यानंतर मग गणसंकुलमध्ये पण व्हिजिट मारूया। सो जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा। चला आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करा। तर बोला गणपती बाप्पा मोरया। सो आता आपण आलो आहे चिंचपोकळीच्या चिंतामणीला। बरेच लोक मला बोलत होते की दादा व्हिडिओ बनव, की जरा डेकोरेशनचे पण अपडेट देत जा यूट्यूब चॅनलवर। तर त्यासाठी मी पहिल्यांदा व्हिडिओ बनवतो या की मी बरेच वर्ष इथं गणेशोत्सव शूट करतो, पण कसं यावर्षी विचार केला की जरा बरेच पब्लिक बोलले आपल्याला की डेकोरेशनचे आणि वर्कशॉपचे पण थोडे अपडेट दे यूट्यूबला। तर आपल्या पब्लिकसाठी हाच व्हिडिओ बनवतो आहे। तर आता आपण आलो चिंचपोकळीच्या चिंतामणीला, बघू काय अपडेट आहे डेकोरेशनची, काय तयारी झाली आहे। तर जाऊया चिंचपोकळीच्या चिंतामणीकडे। चिंचपोकळीच्या चिंतामणीचा मंडप अजून तरी तयारी नाही झाली आहे। पाटपूजन होऊन आता बहुतेक 1 हप्ता झाला आहे, अजून ट्रॉली पण नाही गेली आहे। तर आपण जरा समोर जाऊन शूट करूया, बघू आतमध्ये काय तयारी वगैरे अजून झाली आहे का। सो मित्रांनो, तुम्ही पाहू शकता की अजूनपर्यंत काही तयारी नाही झाली आहे। सध्या काय ट्रॉलीचं काम चालू आहे आणि थोड्याच दिवसात ट्रॉली पण आपली वर्कशॉपला जाईल चिंतामणीची, आणि तशी ट्रॉली जाईल तसं मग काम सुरू करतील। मित्रांनो, तुम्ही पाहिलंच असेल की मागे चिंतामणीचा मंडप वगैरे सगळं ट्रॉलीची काहीतरी तयारी चालू आहे। अजून तरी जोपर्यंत ट्रॉली निघत नाही तोपर्यंत काय मंडपचं डेकोरेशन स्टार्ट नाही होणार आहे। तोपर्यंत आपण जरा आता लालबागच्या राजाकडे जाऊया। आगमनाच्या दिवशी पूर्ण हा रस्ता पूर्ण जाम असतो, उभा राहायला जागा नसते इकडे। आता काहीच दिवस राहिलेत आगमनाला चिंतामणीच्या। पाटपूजन तर झालेलं आहे, आगमनाला पण पूर्ण क्राऊड असणार आहे इथे। सो मित्रांनो, तुम्ही हा वर्कशॉप पाहू शकता। हा जो आहे आपले जे सुप्रसिद्ध मूर्तिकार बागवे काका त्यांचा हा वर्कशॉप आहे। सध्या आपण बाहेरनंच आपण हे करूया, शूट करूया, कारण की या गणेश उत्सवाला बराच काळ बाकी आहे। तो मी आतमध्ये गेलो होतो कारखान्यात, पण एकही मूर्ती रेडी नाही आहे, अजून बराच वेळ बाकी आहे। त्याच्यामुळे अजून कामाला आता सुरुवात झालेली आहे थोडी आणि एक ट्रॉली होती आता आतमध्ये, एक ट्रॉली होती आतमध्ये, तिथे पण काम चालू आहे मूर्तीचं। आणि थोडंच दिवसांनी मग मूर्त्या वगैरे रेडी असतील, मग तेव्हा पण आपण एक ब्लॉग बनवूया त्याच्यासाठी पण। सो मी आता इकडनं समोरून आलो होतो आणि आता आपल्याला जायचं आहे या रोडला लालबागच्या राजाकडे। सो आता आपण तिकडे जाऊया लालबागच्या राजाकडे। चला, थोड्याच दिवसांनी हा रोड कसा असेल माहिती आहे का? बघा असा असेल, पूर्ण जाम असतो। चिंतामणी इकडनं येतो ना तेव्हा पूर्ण हा रोड जाम असतो, पूर्ण गर्दी माहोलने भरलेला असतो पुरा। आता फक्त गाड्या दिसतात आहे, काही दिवसांनी फक्त तुम्हाला पब्लिकच दिसेल। सो हा लालबागच्या राजाचा मेन गेट आहे। या ठिकाणी मेन गेट लागतो आपल्या लालबागच्या राजाचा असा मोठा, आणि इथून लालबागच्या राजाची बाहेर एंट्री होते। चला आता आपण आतमध्ये जाऊया डायरेक्ट।
फायनली आपण पोचलो आहे लालबागच्या राजाच्या मंडपात आणि 2 महिने अजून बरेच 2 महिने बाकी असल्यामुळे मंडपाची तयारी वगैरे अजून चालू आहे आणि मंडप वगैरे आता रेडी झालेला आहे। थोड्याच दिवसात आपल्याला लालबागचा राजा इथे दिसेल आणि तुम्ही पाहू शकता हा रोड आहे ना, हा पूर्ण भरलेला असतो। बघा इकडनं मुख दर्शनाची लाईन इथपर्यंत येते आणि इकडनं डायरेक्ट बाहेर जाते, तुम्ही पाहू शकता। हा पूर्ण जाम असतो रोड आणि इथे आपला लालबागचा राजा विराजमान होईल। लालबागचा राजाची पूजा केली जाते इकडे आणि बघा लालबागचा राजा मार्ग, भरपूर जण इथे लालबागच्या राजाचे दर्शन घेतात। हे हनुमान मंदिर आहे आणि इथे आपला लालबागचा राजा बसतो। सो मंडपाची सगळी तयारी झालेली आहे। तर आता काम चालू आहे आतमध्ये। आता डायरेक्ट आधीमध्ये तुम्हाला अपडेट देत जाईल मी। एक सगळी तयारी वगैरे इकडे चालू आहे। तुम्ही बघतो पाठचा बॅकग्राऊंडचा आहे। सो मित्रांनो आता आपण पाहिलं लालबागचा राजाचं डेकोरेशन अपडेट। सो इथपर्यंत अशी तयारी झालेली आहे लालबागच्या राजाची पण। आता आपण जाऊया मुंबईच्या राजा गणेश गल्लीकडे। हा रोड आहे ना पूर्ण जाम असतो, जेव्हा दर्शनाला लोक निघतात ना बाहेर, पूर्ण हा रोड जाम भरलेला असतो। आता बघा तुम्हाला पूर्ण खाली दिसतोय आणि हा रोड आहे ना आगमनाच्या दिवशी एवढा भरलेला असतो ना, उभा राहायला जागा नसते, गर्दीचा माहोल एवढा असतो ना, पण खूप काहीतरी वेगळीच मजा असते इकडे। सो आता आपण गणेश गल्लीच्या गेटवर आलो आहे, थोड्याच अंतरावर आहे। गेट वगैरे असं पूर्ण गेट वगैरे मस्त बनलेला असतो गणेश गल्लीचा। तर आता आपण जाऊया गेटच्या इथे आणि मग तिथून आतमध्ये कसं दर्शनाला लाईन वगैरे लागते आणि पुढे डेकोरेशन वगैरे सेटअप असतो मुंबईच्या राजाचा, ते तुम्हाला मी दाखवतो आता। गणेश गल्ली मार्ग, गणेश गल्ली या साईडला असतो मोठा गेट मुंबईचा राजाचा आणि इथून आपला दर्शनाची लाईन असते। सो अजून तयारी वगैरे काय झाली नाही आहे। तो आता आपण आतमध्ये जाऊया, आतमध्ये जाऊन अपडेट देऊया काय झाले, काय तयारी कुठपर्यंत तयारी झाली आहे ते आपण आतमध्ये जाऊन बघूया। मुंबईच्या राजाचं ऑफिस आहे, कार्यालय। बॅनर लावला आहे, टी शर्ट बुकिंग चालू झाली आहे, तर 30 जुलैपर्यंत टी शर्ट बुकिंग आहे। तर मित्रांनो पटापट टी शर्ट बुकिंग करा। मुंबईचं राजा कार्यालय डायरेक्ट आतमध्ये। तर चला आता आपण डायरेक्ट इकडे जाऊया जिथं मुंबईचा राजा बसतो। डेकोरेशनची अपडेट काय चला पाहूया। आता मी पोचलो आहे मुंबईच्या राजाच्या गणेश गल्लीमध्ये। सो आपल्या लाडक्या मुंबईच्या राजाच्या दरबारात। सो बघा तुम्ही पाहू शकता इथे, हे बघा लाकडं वगैरे आणलेली आहे, ही आपल्या सेटअप इकडे लागणार आहे, पूर्ण तयारी वगैरे इकडे करणार आहे। तुम्हाला काही दिवसांनी इथे तुम्हाला मस्तपैकी एक सुंदर असा राज्याभिषेक तयार झालेला दिसेल। जर तुम्हाला जर डेकोरेशन वगैरे अपडेट पाहिजे नसेल तर तुम्ही माझा पाद्यपूजनचा ब्लॉग नक्की बघा, त्याच्यावर तुम्हाला माहिती पडेल की काय यावर्षीची मुंबईचे डेकोरेशन आहे। तर आपण डायरेक्ट इथं जाऊया आता पुढे। बघा अजून तयारी वगैरे नाही झालेली आहे, इकडनं दर्शनासाठी लाईन असते। हे बघा इथे मुंबई हे पूर्ण आता खाली दिसते तुम्हाला, पण याच ठिकाणी पूर्ण गर्दी असते। आता पूर्ण हा रोड खाली दिसते तुम्हाला, पूर्ण मैदान खाली दिसते। इकडून जी एंट्री होते ना, आपला इथे दीनानाथ वेलिंगचा प्रवेशद्वार असतो, इथून अशी एंट्री वगैरे करून आपला पूर्ण
जो हे असतो ना डेकोरेशन, तो पुन्हा बघून वगैरे मग इकडून आपल्या मुंबईच्या राजाचं दर्शन होतं, आपल्या लाडक्या मुंबईच्या राजाचं दर्शन. आता मी आतमधलं काही दाखवू नाही शकत. सो हे बघा आपल्या मुंबईचं पूर्ण शांत दिसते. पण गणपतीमध्ये तुम्ही याल ना तर उभा राहायला जागा नसते. आपल्या मुंबईच्या राजाचा लोगो बघा. तुम्ही मागे पाहिलंच असेल, ह्या साईडला गणपती आपला बसतो आणि पाठच्या साईडला पूर्ण डेकोरेशन वगैरे बनलेलं असतं. तर यावर्षी दिखावा तुम्हाला माहितीच असेल, माझा पाद्यपूजनचा ब्लॉग नक्की बघा. सो चला आता आपण जाऊया. अशा प्रकारे मुंबईच्या राजाचं अजून तयारी वगैरे झाली नाही, पण 2 महिने बाकी आहेत, तर वेळ नाही जास्त लागत. तर चला आपण आता डायरेक्ट जाऊया तेजूगायला. समोर तेजूगाया राजा बसतो, तिकडे पण जाऊया आपण. मुंबईचा राजा बोललं की मी गणेश कट्टर भक्त आहे मुंबईच्या राजाचा. तर आणि मी 10 दिवस सेवा पण करतो मुंबईच्या राजात. तुम्ही आपला विसर्जनचा मागच्या वर्षीचा ब्लॉग पण बघा आणि आपला फर्स्ट लुक पण टाकलेला. मी 3 वर्ष मी मुंबईच्या राजाची सेवा करतो आहे आणि खरंच माझी पण इच्छा होती लहानपणापासून की मुंबईच्या राजाची सेवा करावी. सो आपल्या राजाने आपली इच्छा मान्य केली आणि खरंच मी खूप हॅप्पी आहे की मला मुंबईच्या राजाची सेवा करायला संधी भेटते आणि खरंच खूप छान वाटतं मुंबईच्या राजात. आणि गेल्याच्यानंतर एवढं वाईट वाटतं ना की म्हणजे जसे गणपती जातात ना एवढं वाईट वाटतं ना की वर्षभर पूर्ण वाट बघावी लागते. परंतु ठीक आहे, चालतं. मी 365 दिवस पप्पांची आठवण काढत असतो. तर चला आता आपण डायरेक्ट तेजूगायाकडे जाऊया. बघा इकडनं आपल्याला रोड क्रॉस करायचा आणि समोर जायचं आहे. तेजूगाया तिकडे. चला आता तिकडे जाऊया. पूर्ण रोड खाली दिसतो. चला आपण रोड क्रॉस करूया. एक शेवटचा शब्द, मुंबईच्या राजाचा विजय असो. गणपती बाप्पा मोरया. बोल बोल 22 फूट वाले की जय. आपल्याला तिकडे जायचं आहे तेजूगायाकडे. सो मित्रांनो, तेजूगाया इकडे बसतो. राजा तेजूगायाचा. तुम्हाला समोर मंदिर दिसतंय आणि अजून तरी तयारी नाही झाली आहे. डेकोरेशन वगैरे अजून सुरुवात नाही केली आहे. पण आपण एकदा नंतर परत एकदा व्हिजिट मारूया. पूर्ण खाली रोड दिसतोय बघा, पूर्ण खाली दिसते. मित्रांनो तुम्ही पाहिलं असेल, आता तेजूगायाच्या इथे आपण होतो. काहीच तयारी वगैरे नाही झाली आहे. तर बहुतेक बराच म्हणजे 2 महिने असल्यामुळे मी पण लवकर शूट करतो आहे. तर कदाचित मला असं वाटतं की तयारी वगैरे झाली नसेल आणि स्वतः आपण डायरेक्ट आपण जाऊया गणसंकुलमध्ये. आपण पाहिलंच असेल की 4 मंडळाचे डेकोरेशन आपण जसं मुंबईचा राजा, लालबागचा राजा, तेजूगाया, चिंतामणी, ते डेकोरेशन वगैरे अजून काहीच झालेलं नाही. तर आता आपण डायरेक्ट जाऊया गणसंकुलमध्ये, तिकडे व्हिजिट मारूया. त्यानंतर आपण जाऊया परेल वर्कशॉपला, तिथेही व्हिजिट मारूया. बघू थोडंफार आपण शूट घेऊया. जास्त मी काय गणपतीचे शूट घेणार नाही आहे, कारण की ते बरं नाही वाटत मला शूट करायला. जेवढं शक्य होईल तेवढं मी शूट करेल. त्याच्याही मी एक सेपरेट ब्लॉग बनवेल, पण ब्लॉग पण भरपूर मोठा होईल. त्यासाठी मी आता गणसंकुलमध्ये चाललो आहे. तिकडे आपण थोडीफार व्हिजिट मारूया. मित्रांनो आता आपण आलो गणसंकुल वर्कशॉपकडे. जो मित्रांनो तुम्हाला इथे येण्याचा रस्ता तुम्हाला दाखवतो. हा बघा, हा समोर जो रोड येतोय ना इकडनं, तर रोडला तुम्ही उतरलात ना 5 मिनिटाच्या अंतरावर इकडे वर्कशॉप आहे. जाऊन गणपती पाहूया. खूप बंद तयार झालेले. चला मित्रांनो, तुम्हाला समोर दिसत आहे गणेश, श्री गणेश आर्ट आहे. बघा किती सुंदर सुबक मूर्ती आहेत. बघा इथं सिद्धिविनायकची मूर्ती आहे. वाव किती छान आहे. इथं गोंडस बाल गणेश आहे. धोतर वगैरे, मस्त धोतर वगैरे घालून बघा. वाव, मला तर मुंबईच्या राजाची आठवण आली. बघा कमळावरती ते मुंबईच्या राजाची 1977 सालचा. सुंदर असे किती मस्त मूर्ती आहे यार खरंच.
हा गणपती बघा किती मस्त वाटतं ना, किती मस्त गोल, एक नंबर. बघा उंदीर किती मस्त वाटतं. उंदीर श्रीकृष्णाच्या रूपात आहे बघा. समोर पण आहे श्री गणेश चित्रशाळा, तिथं पण आपण जाऊया आतमध्ये. बघा किती छान छान मूर्त्या आहेत. बघा वरती पण मूर्त्या आहेत. खाली पण छोटे छोटे मस्त मूर्त्या, बाप्पांच्या मूर्त्या आहेत. बघा इथं बघा आपला कोपऱ्यात बसला फेटादारी गणपती बाप्पा. आतमध्ये पण आहे काळा चौकीचा महागणपती 2019चा प्रतिरूप. श्री सार्थक आर्ट्स. बघा इथे पण खूप छान छान मूर्त्या आहेत. खूप छान छान मूर्त्या आहेत इथे पण. बघा ही पूर्ण याच्यासाठी आपण एक सेपरेट व्हिडिओ बनवूया कारण की भरपूर मूर्त्या आहेत. व्हिडिओ पण भरपूर मोठा होईल. मूर्तींचं काम चालू आहे सध्या. बाजूला आला तर बघा इकडे ब्रदर स्टुडिओ. बघा इकडं पण छान छान मूर्त्या आहेत. तर अशा प्रकारे आतमध्ये आल्यावर असा नजारा आहे. मित्रांनो आता आपण गणेशसंकुलच्या आतमध्ये आलेलो आहे आणि तुम्ही पाहिलं असेल हे घरगुती गणपती होता. खूप सुंदर मूर्त्या होत्या. जर तुम्ही आलात तर नक्की व्हिजिट द्या. तुम्हाला खूप छान मूर्त्या आवडतील. मी ह्याच्यासाठी सेपरेट ब्लॉग बनवेल कारण की ब्लॉग माझा भरपूर मोठा होईल. जास्त का मी शूट नाही करणार आतमध्ये. जे आपल्याला तयारी फक्त कशी चालली हे फक्त दाखवण्याचा प्रयत्न करेल मी. आणि त्याच्यानंतर आपल्याला परेल वर्कशॉपला पण जायचं आहे. तिथं पण आपण व्हिजिट मारूया. सो चला आता आपण आतमध्ये जाऊया. मूर्तिकार शिवाई आर्ट्स प्रथमेश गाडगे इथे कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. जर तुम्हाला बुकिंग करायची असेल 5 ते 22 फुटापर्यंत आहे. ऑर्डर घेतले जातील आणि बघा ॲड्रेस वगैरे दिलेला आहे. शिवाई आर्ट्स नक्की व्हिजिट करा. गणपतीचे पण बुकिंग घेतले जातील आणि देवीची पण बुकिंग आता सुरुवात केलेली आहे. तर तुम्ही नक्की या आणि व्हिजिट मारा. खातू यांचा कारखाना, स्वर्गीय राजनजी खातू यांचे पुत्र निखिलजी खातू यांचा कारखाना आहे. आणि त्याच्या आतमध्ये बघायला गेलं तर अरुण दत्तेंचा पण कारखाना आहे. तर अशा मूर्तींचं काम चालू आहे. आणि बाजूला जे घरगुती मूर्त्या आहेत त्यांचे शॉप्स आहेत. अशा प्रकारे हा गणेशसंकुल कारखाना होता. तो जास्त शूट नाही केला मी आणि मूर्त्या पण काय रेडी नव्हत्या. थोडंफार शूट घेतलं मी आणि तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला. तर तुम्ही एकदा नक्की व्हिजिट मारा इथे. आता आपण जाऊया परेल वर्कशॉपला. तो इथून आता 10 मिनटं अंतरावरच आहे. तो आपण तिकडे जाऊया आता. हा अरुण दत्तचा कारखाना आहे. बघा इथे मूर्ती वगैरे अशा प्रकारे. आपले दोन जे विद्याविहारचा लाडका आहे
नाही कार्यकर्ते. हां, तर विद्याविहारचा लाडका आपले कार्यकर्ते भेटलेले आहेत, आपले फ्रेंड आहेत. तो हा आहे आपला अरुण दत्ते दादांचा कारखाना. आपले दादा भेटलेले आहेत. दादा काय बोला तुम्ही? भरपूर मला वाटतं वर्षभरानंतर भेटतात. हा, वर्षभरानंतर भेटलो. आमचे मित्र, आमचे यूट्यूबर चांगले आम्हाला भेटले. आम्हाला खूप आनंद झाला. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी बाप्पाचे व्हिडिओज बनवण्यात यांना खूप यशस्वी यावी. आणि दादांची पण मूर्ती असते विद्याविहारचा लाडका यांची 10 आर्ट्स मनोहर बागवेंकडे असते. हां, बागवे आर्ट्स 10 तारखेला आगमन आहे, तर तुम्ही नक्की या. आणि विद्याविहारचा लाडका उत्साहाने आगमन जल्लोषात साजरा करूया. चला, नमस्कार, जय गणेश, गणपती बाप्पा मोरया. अरुण दत्ते दादांचा कारखाना. तर आपण जास्त काही शूट केला ना आतमध्ये, कारण की मूर्त्या अजून बनत होत्या, रेडी होत होत्या. सो फक्त तुम्हाला कारखाना दाखवण्याचा फक्त काम केलं. आणि कसं काय हे अजून काम चालू आहे. गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन आलेला आहे, म्हणजे काही दिवसांवर आलेला आहे. तर लगभग आगमनाची तयारी जोरात चालू आहे. आपण परेल वर्कशॉपला जाऊया आता. बरंच इथं मला उशीर झाला इथे आतमध्ये. दादांबरोबर बोलत होतो थोडा वेळ. तो आपले मित्र पण भेटले, विद्याविहारचा लाडका आपले नोएल दादा भेटले. तो त्यांच्याशी पण थोडा गप्पा मारल्या. चला आता आपण डायरेक्ट परेल वर्कशॉपला जाऊया. परेल वर्कशॉपच्या कारखान्याजवळ आलेलो आहे आणि सिद्धेश जिगोले यांच्या कलाकंद आर्ट या कारखान्याजवळ आलेलो आहे. त्यांच्या आता थोडेफार मी शॉर्ट घेतो, तर तुम्ही नक्की बघा. आणि भरपूर व्हिडिओ पण मोठा झालेला आहे. तर आजचा ब्लॉग आपला होता डेकोरेशनचे अपडेट होते मंडळाचे मोठमोठ्या. तर चला आता आपण आतमध्ये जाऊन बघूया. बघा सगळ्या मूर्ती वगैरे रेडी होतात. ते मी आतमध्ये काय एवढं दाखवणार नाही आहे. इथे बघा तुम्हाला लहान घरगुत्या मूर्त्या भेटतील तुम्हाला इथे. सुंदर सुबक मूर्त्या आहेत. मित्रांनो, हा होता परेल वर्कशॉप. मी जास्त काही शूट केला नाही, कारण की नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुम्हाला संपूर्ण वर्कशॉपचे व्हिडिओ दाखवेल मी. आता कसं थोडेफार मी जे डेकोरेशनचे शूट केलेत मंडळाचे, अपडेट वगैरे दिलेत. आणि तो हा ब्लॉग मी इथंच एंड करतो. तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला हा कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला करा लाईक आणि चॅनलला करा सबस्क्राईब. परत नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येतो. तोपर्यंत टाटा, बाय बाय, टेक केअर. बोला गणपती बाप्पा मोरया. भरपूर लेट पण झाला आहे, 8:15 वाजलेत आणि माझा उपवास पण सोडायचा आहे मला.